बातमी आहे पोलीस खात्यातून। पिंपरी चिंचवडमध्ये एक अत्यंत गंभीर व खळबळजनक प्रकार समोर आला असून पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या विरोधात खोटी तक्रार केल्याचे खोटे पत्र व्हायरल झाले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर अशोक डोंगरे यांचे नाव वापरून आणि खोटी सही करून खोटे दस्तऐवज वापरून माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश तसेच पर्यायाने पोलीस खात्याची बदनामी केली असल्याचे एक पत्र व्हायरल करण्यात आल्याची लेखी तक्रार आज डॉक्टर अशोक डोंगरे यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना लेखी पत्र देऊन केली। यांच्याशी फोनवर बातचीत केली आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहुयात। नमस्कार प्रेक्षको, माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याविषयीचं एक पत्र व्हायरल झालं, त्याच्याविषयीच आता आपल्या समवेत डॉक्टर अशोक डोंगरे सर आहेत। काय सांगाल सर त्याविषयी, तुम्ही कसं पत्र व्हायरल झालं आणि कुठल्या प्रकारचे आरोप लावलेले होते? या पत्रामध्ये जे आरोप लावलेले आहेत हे आरोप लावताना माझ्या नावाचा वापर केलेला आहे, पहिली गोष्ट। आणि माझं नाव वापरून माझी सही जी आहे त्या ठिकाणी डुप्लिकेट सही मारलेली आहे। असं कुठल्याही पत्र मी पाठवलेलं नाही आणि त्यातले जे आरोप मी वाचलेले आहेत अशा कुठल्याही प्रकारची घटना घडलेली नाहीये। हे केवळ आणि केवळ मला असेल आमचे बदनामीसाठी केलेलं कृत्य असं। बरोबर सरांच्या बेधडक कामगिरीच्या दरम्यान जर कोणी दुखावलं असेल तर त्याच्या ह्याच्यातनं हे झालेलं असू शकतं आणि बदनामी करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त तत्कालीन पोलीस आयुक्त साहेब कृष्ण प्रकाश साहेब यांची बदनामी करण्यासाठी पर्यायानं पोलीस दलाची बातमी करण्यासाठी असं कोणीतरी हे खोडसाळपणे हे केलेला प्रकार आहे। यानंतर तुमची काय भूमिका असेल? यानंतर मी निवेदन दिलेलं आहे माझं आणि त्याच्यावर आता सर्व योग्य ते ओपिनियन घेऊन लॉ ऑफिसर ओपिनियन घेऊन त्यावर योग्य ती कारवाई होईल अशी मी आशा बाळगतो। हे होते पोलीस निरीक्षक डॉक्टर अशोक डोंगरे। त्यांनी सांगितलं की माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश सर यांच्या बदनामीसाठी हे केलेलं कृत्य असावं आणि त्यांच्यावरती जे कोणी आरोप असेल त्यांना लवकरात लवकर कारवाई त्यांच्यावर करावी असं त्यांनी सांगितलं। धन्यवाद सर, आपण आपला अवश्य बोलल्याबद्दल। धन्यवाद।